रामकृष्ण हरी. आपण चाललो यंदा पंढरीची वारी. नक्की या वारीला कसं फेस केलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. काही पोलीस प्रशासकीय मंडळी जे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडनं नक्की काय अनुभव आणि काय आनंद होत आहे. खूप आनंद होतो आहे आणि लोकांचा जो उत्साह आनंद लोक खूप उत्साहाने आणि आनंदाने वारीसाठी येत असतात आणि त्यामुळं आम्हालाही काम करताना खूप उत्साह वाटतो आणि खरंच वारीचा जो उत्साह आहे आम्ही खूप आनंदी झालो. हे बघितलं आपण, हे अनुभव होते. खरं तर या वर्दीचा सार्थक झाल्याचा आनंद होतो आज. आनंद होत आहे. त्या वारीमध्ये आम्हाला कधी 10 दिवस गेले ते पण कळालं नाही. माऊलींना फक्त आपण दोन्ही हातवरती करा म्हटलं तर दोन्ही हातवरती करून टाळ्यांचा गजर करत होते. टाळ्यांचा गजर हा आपल्या पांडुरंगापर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या टाळ्यांचा आवाज हा पंढरपूर नगरीमध्ये दुमदुमला पाहिजे असं वारकऱ्यांना सगळ्यांना सांगितलं तर त्यांच्या टाळ्यांचा आवाज हा पांडुरंगापर्यंत पोहोचत होता. त्यांना दोन्ही हातवरती करून कळसाचं दर्शन घेण्यासाठी सांगितलं तर दोन्ही हातवरती करून कळसाचं दर्शन घेऊन ते विठुरायाचा गजर करत होते. यामध्ये कधी 10 दिवस गेले आम्हाला कळालं नाही. खूप छान वारी झाली. आनंद आहे सगळा. ही खरं तर वारी म्हणजे एक आनंद आहे. वारी म्हणजे एक सुख आहे आणि सुखाचा समाधानाचा सोहळा आहे. खरं तर सर्व वारकऱ्यांबरोबर ह्या सर्व मंडळींनी देखील यंदाची वारी जी आहे ती आनंदाने पार पाडलेली आहे. खरं तर एक चोख अशा बंदोबस्तामध्ये यावर्षीची वारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही मंडळी लोक होते त्या सगळ्याच प्रशासकीय लोकांनी, महाराष्ट्र शासन, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची सगळी ही मंडळी होती, त्यांनी सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणा किंवा जी काही ही एकंदरीत सर्व मंडळी आहे त्यांनी खूप आनंदाची वारी यावर्षी आपल्याला सगळ्यांना अनुभवायला दिलेली आहे. आणि सगळ्यांनी मुलाचं असं सहकार्य जे आहे ते यावर्षी या प्रशासनाने आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं आपली वारी आपली परंपरामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की चला वारीला हा उपक्रम आपण आहोत आता पंढरपूरमध्ये आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिले की आपली वारी आपली परंपरा. रामकृष्ण हरी.